नमस्कार मित्रांनो, मिस्टर बी संगम यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. सध्या AI आणि नवीन तंत्रज्ञानामुळे जगामध्ये खूप मोठे बदल होत आहेत. अनेक लोकांना प्रश्न पडला आहे, येत्या 5-10 वर्षात कोणत्या नोकऱ्या बंद होतील व विद्यार्थ्यांनी आज कोणते कोर्सेस निवडावेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. गेल्या 6 महिन्यात TCSने 12,000 लोकांना काढलं आहे. तसेच ॲमेझॉनने 27,000 लोकांना एका दिवसात घरी बसवलं आहे. कारण एकच, AI. यामुळे लिंक्डइनचा रिपोर्ट सांगतो की 2026 मध्ये 72% लोकांना नवीन नोकरी हवी आहे. बघा कोणत्या नोकऱ्यांचे महत्त्व कमी होणार. 1 नंबर डेटा एंट्री व टायपिंग, 2 नंबर कॉल सेंटर, 3 बेसिक कोडिंगचा कोर्स, 4 ट्रान्सलेशन, 5 बेसिक अकाउंटिंग आणि बिलिंग. बघा कोणत्या नोकऱ्यांचे महत्त्व वाढणार. ज्या कामामध्ये मानवी बुद्धिमत्ता, भावना, सर्जनशीलता आणि शारीरिक कौशल्य लागते त्या नोकऱ्या कधीही संपणार नाहीत. सर्वप्रथम 1 नंबर बघा, आरोग्य क्षेत्र, ज्यामध्ये नर्स, फिजिओथेरपिस्ट, डॉक्टर, मेडिकल रिसर्चर या सर्वांना AI मदत करू शकते, पण प्रत्यक्ष उपचार माणूसच करू शकतो. नंबर 2 शिक्षण आणि मार्गदर्शन, ज्यामध्ये शिक्षक, समुपदेशक, ट्रेनर्स आणि मेंटॉर्स. नंबर 3 सॉफ्टवेअर AI आणि डेटा सायन्स, त्यामध्ये AI डेव्हलपर आणि डेटा सायंटिस्ट, सायबर सुरक्षा तज्ज्ञ. 4 नंबर सर्जनशीलता व कलात्मक क्षेत्र, व्हिडिओ एडिटिंग, स्टोरी टेलिंग, मीडिया, पत्रकारिता. 5 नंबर स्किल बेस्ड आणि टेक्निकल ट्रेंड्स. 6 नंबर व्यवस्थापन आणि नेतृत्व, ज्यामध्ये बिझनेस लीडर्स, HR, कायदेशीर सल्लागार. 7 नंबर EV टेक्नॉलॉजी अँड सोलार एनर्जी. मित्रांनो, नोकऱ्या संपणार नाहीत, तर नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल. जे लोक नवीन तंत्रज्ञान व स्किल शिकतील तेच पुढे जातील. हा व्हिडिओ पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे मत सांगा. मिस्टर बी संगम चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.